नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपला हा नेक्स्ट ट्रेक जो असेल तो नाईट ट्रेक असणार आहे. तर त्यावेळेस मी किल्ल्याचं नाव नव्हतं सांगितलं, पण आता सांगतो. आपण चाललेलो आहे माहुली गडावरती. हा आपला नाईट ट्रेक आहे. आपण रात्री तिथे वरती जाणार आहे आणि सकाळी किल्ला एक्सप्लोअर करणार आहे. तर रात्री तर गोप्रोची क्लॅरिटी तुम्हाला तर माहिती काही दिसणार नाही, त्यामुळं आपण सकाळी शूट करणार डायरेक्ट किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर. तर आजचा व्हिडिओ आपला माहुलीगडाचा आहे. चला आता भेटूया स्टेशनला आणि आपण एका ग्रुपला जॉईन करतो ॲक्च्युअली. तर तो ग्रुप आपल्याला आसनगाव स्टेशनला भेटणार आहे. तर आता चला निघूया. तयारी वगैरे झालेली आपली आणि आता 5 मिनटामध्ये निघतो इकडनं, कारण 11 वाजताची आपल्याला कल्याणवरून ट्रेन आहे रात्री आणि ती काहीतरी 12:30 पावणे 1च्या आसपास आसनगावला पोहोचते. नंतर तिथं ट्रान्सपोर्टचं त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे जाण्यासाठी, कारण तिथून आसनगाव स्टेशनपासून एक 5 किलोमीटर अंतरावरती माहुलीगडाचं जे पायथ्याचं गाव आहे त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहे. तर आता भेटूया डायरेक्ट सकाळी, कारण रात्री तर काय व्हिडिओ होणार नाही. तर चला. Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण आहोत माहुली गडावरती आणि आता ज्याच्या आपण पुढे उभे तो आहे महादरवाजा या ठिकाणी माहुली गडाचा. तर आपण रात्री म्हणजे लेटच ॲक्च्युअल चढायला सुरुवात केली आणि वरती पोहोचता आपल्याला वाजले 5:30. तर आपण आराम वगैरे काय केलं नाही आणि थोडं एक्सप्लोर करायला सुरुवात केलेली. तर थोडा सनराईज इकडनं दिसतो, याच्यामध्ये दिसतो या ठिकाणी. तर आता आपण महादरवाजामधून आतमध्ये एंट्री करतोय. आतमध्ये दाखवतो कसा आहे किल्ला ते. तर मित्रांनो, आजचा आपला जो माऊली ट्रेक आहे त्याची जी आपली टीम आहे आपल्याबरोबर, आपण ज्यांच्या सहकार्याने आजचा ट्रेक कंप्लीट केलेला आहे, तर त्यांची ओळख करून देतो. हां, इथे अमित कोटियान, दीपेश डोंबिवलीवरून, आणि इकडे हॅलो, मी ओमकार परेलवरून, आणि मी चेतन निखारगे बोरिवलीवरून. तर मित्रांनो, असे आपले एकदम नवे मित्र आहेत आणि हा ट्रेकचा आपण विचारसुद्धा केला नव्हता, कारण आपण सकाळी खूप लांबून इकडे आलेलो आहे या ट्रेकसाठी स्पेशल, कारण नाईट ट्रेक होतं म्हणून. दिवसा हा ट्रेक करू शकत नाही उन्हामुळं, त्यामुळं नाईट ट्रेक होता म्हणून खास याच्यासाठी आलो आहे आपण. तर मित्रांनो, आता आपण माहुलीगडावरून पळसगडाकडे चाललेलो आहे. माहुलीगड हा पूर्ण पळसगड आणि भंडारगड या सगळ्यांचा मिळून एक आहे माहुलीगड. आता आपण ज्या ठिकाणी होतो माहुलीगडावर होतो, आता पळसगडाकडे चाललेलो आहे. गणेश दरवाजा आहे त्या ठिकाणी. एक महादरवाजा बघितला पाठीमागं आणि आता गणेश दरवाजाकडे चाललेलो आहे.
आता आपण पळसगडावरती एंट्री केलेली आहे. तर बेसिकली या गडाचं नाव पळसगड का पडलं तर या गडावरती पळसाचे भरपूर झाड आहेत, त्यामुळे दुसरं काहीतरी नाव सुचवण्यापेक्षा याला पळसगड हे नाव दिलं. आपल्याला पळसगड करून भंडारगड पण करायचं आहे, म्हणून पटापट म्हणजे मी हे ना म्हणत आहे पळा, पण शक्य करा की लवकर चालायचं. नाही दादा, तुम्ही आता पाहिजे, तुमच्यासाठी मी सर्वांना थांबवून ठेवलंय. प्लेन रोडला फक्त जरा फास्ट करा. आणि हे डिसेंड करताना ना जरा क्रॉस लेग टाकून उतरा, कारण की सरळ पाय टाकाल ना तर तुमचा बॅलन्स जाणार. थोड़ा सा दे दो ना उनको. क्रॉस लेग टाकत चला. एल शेप में रखो उतरते वक्त. बता हुआ ना, आपको तो पता है ना, एल शेप में रखने का पैर. जरा फोटो काढूया बॅकग्राऊंड नाही तो. तर फायनली आपण पोचलेलो आहे गणेश दरवाजा या ठिकाणी समोर. हवा काय मस्त आली. आपण आता गणेश दरवाजामधून बाहेर आलेलो आहे पळसगडावरती आपण सध्या आता. आणि इकडनं आता निघतो भांडारगडाकडे. इकडे छोटेसे अवशेष पडलेले त्याची विटा वगैरे. दरवाजाची कमानी आहे तेच वरती इकडे पडले. दरवाजाची कमानी आणि वरती ठीक आहे कोरलेलं आहे. मे बी इथे छोटंसं मंदिर असावं. जायचं रोड इकडनं नाही वाटतं, इकडनंच रिटर्न झालं. हा तर पळसगडावर एवढं काही पाहण्यासारखं नाही, फक्त एक तो गणेश दरवाजा आहे. त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं एक भग्नावस्थेत पडलेले दगड वगैरे आहेत कोरलेले. खूप जबरदस्त घाम येतोय, ऊन वाढले आता, झोप पण झालेली आहे मेन म्हणजे. तर मित्रांनो आपण आता माऊली गडाच्या उत्तरेकडील पळस गडाकडे गेलो होतो. त्याचा जो गणेश दरवाजा एकदम सुंदर असा आहे. आणि त्याच्या ज्या गणेश दरवाजाचं जे तोंड आहे ते पूर्वेकडे आहे. त्याच गणेश दरवाजाच्या वरती जर तुम्ही वर चढत असाल तर लेफ्ट साईडला हनुमानाची एक मूर्ती आहे कोरलेली. आणि तिकडनं परत आपण माऊली गडावरती आलो आणि माऊली गडावरून पुन्हा भंडारगडाकडे चाललो आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला कल्याण दरवाजा पाहायचा आहे, तर आता आपण निघतो तिकडे. तर मित्रांनो भंडारगडाकडे जाताना रस्त्यामध्ये अशा विरगळ लागलेले आहेत. इकडे आहे आणि इकडे करवंद काढायचं काम चालू आहे. एखादं तरी करून आता येतं. तर मित्रांनो आपण आता भंडारगडावरती आलेलो आहे आणि आपल्या ग्रुपला लीड करणारे आपले मित्र चेतन याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतात आपल्याला. कंटिन्यू. अच्छा, हा किल्ला आहे ना निजामशाह काळातला आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्याही अगोदरचा आहे, पण त्याचे रेफरन्स नाही की कोणाच्या काळात बांधला गेला, पण निजामशाहीपासून याचे रेफरन्स भरपूर मिळाले. तर हा किल्ला असा आहे की इथे शहाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज हे चारही मेन राजे या किल्ल्यावरती येऊन गेले. जिजाबाईही या किल्ल्यावरती येऊन गेले. आणि हा जो राजसदर आहे इथे आपले हे चारही महत्त्वाचे व्यक्ती दैवत इथे राहून गेलेले आहेत. तर म्हणजे गड किल्ला ह्या पूर्ण किल्ल्यावरती कुठे फिरले असतील नाही फिरले असतील आय डोंट नो, पण ह्या वास्तूत तरी हे चारही लोक येऊन गेलेत याचे रेफरन्स आहेत. तर हा आहे राजसदर. इकडे अजून एक निजामशाहीतलं एक स्कल्पचर पडलंय एखाद्या काय ते बाजूचे जे स्तंभ असतात एक त्यापैकी एक स्तंभ. तर मित्रांनो आपण जी पुण्य राज सदर आहे त्याच्या लेफ्ट मारून इकडे पुढे आल्यानंतर सभामंडपाकडे एक चिन्ह केलेलं आहे. तर तो रोड जातो सभामंडपाकडे. या ठिकाणी त्याची मार्किंग आहे या साईड.
म्हटलं कसं एका दगडात कोरलं असेल. पाठीमाग आपण सभा मंडप बघितला, त्याच्या सरळ पुढे इकडे लेफ्ट मारून परत रिटर्न रोडला आल्यानंतर पुढे आल्यानंतर माहुलेश्वराचं मंदिर आहे, ज्या नावाने हा किल्ला ओळखला जातो. हे समोर मंदिरात काय आहे? इकडे वीर की काय माहिती नाही, पण त्याचं इकडे समाधी स्थळ पण आहे. तिकडे काय आहे बघ, तिकडे काय पण मंदिराचं कुठं काय? वरती नाही, सगळं ना इंग्रजांनी किंवा मुघलांनी सगळं भग्न करून टाकलंय. हा अरे शिडी इकडे तर. हा पुढं बघ, इथून डायरेक्ट खाली उडी. इथून महाराजी चला. हा कॅमेरा फेकून बघा आधी काय आहे. We'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go. चढायलाही वेळ लागेल आणि एकदम असं अवघड वाट आहे. तर आपण आता हनुमान दरवाजाला नाही जात आहोत, आता आपण कल्याण दरवाजाकडे जाऊया. हां, कारण की नंतर मला कोणी विचार, अरे आपण तिकडे का नाही गेलो. जाऊन नका दरवाजावर गेलो कसं जाऊन नका, भरपूर खाली आहे. तर आता आपण भंडारगडाकडे चाललेलो आहे आणि त्या ठिकाणी 2 शिड्या आहेत लोखंडाच्या, त्या चढायच्या आहेत आपल्याला वरती. We'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. आपण सगळे बसू एवढी आहे का? हां, तर मित्रांनो आपली भंडारगडावरती एंट्री झालेली आहे. आपण त्या शिड्या चढून आलो लोखंडी, खूप जबरदस्त आहे. माहुलीगड वाटतं तेवढं सोपं नाही, खूप मोठं आहे. जर तुम्ही इकडे येणार असाल ना, तर पूर्ण दिवस तुमच्याकडे पाहिजे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तर तुम्ही हा पूर्ण फिरू शकता आरामात. आम्ही खूप धावत पळत करतो आहे, कारण आम्हाला आता लवकर लवकर खाली उतरायचं आहे. भूक पण भरपूर लागली, खाली जाऊन मस्त जेवायचं. आलो मस्त थोडंसं राहिलं एक कल्याण दरवाजा या ठिकाणी बघायचं आपल्याला भंडारगडाचा. अजून काय अवशेष आहे का ते पाहू आणि नंतर खाली जाऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला माहुलीगडाचा व्हिडिओ बहुतेक शेवटचं टोक आहे, त्यामुळे संपणार आहे कल्याण दरवाजा या ठिकाणी. थोडासा आराम करू आणि नंतर खाली जाऊ, आपला पूर्ण ग्रुप आल्यानंतर. हां, माहुलीगड हा खूप मोठा आहे, लास्ट वजीर सुळक्यापर्यंत त्याचं पूर्ण क्षेत्र आहे आणि फिरण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागतो आहे आणि पाण्याची सोय तुमच्याकडे परफेक्ट पाहिजे. एवढी दरवाजा आतमध्ये जायचं. हे पुराने जा. आलास आलास पडला 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 पडला
फोटो काढायचे. हा तर आता आपण आहोत कल्याण दरवाजा या ठिकाणी. हा आहे दरवाजा आणि फुल थ्रिल आहे खाली, जबरदस्त. हो हे हा मधलं तर आता आपण कल्याण दरवाजाच्या वरती उभे. पाठीमागे इकडं तिकडे रोप लावलंय. रस्सी वगैरे खाली जाण्यासाठी. आपल्याकडं पुरेसे इक्विपमेंट नसल्यामुळे आपण खाली उतरत नाही, आपण इकडनं रिटर्न जातोय. हा दरवाजा आणि आमचे मावळे टॉर्च फोनची चालेल का? हे बघा माझ्या वगैरे बघा. बॉटल जो मैं क्वालिटी चेक करतो. ए खाली बॉटल कोणाकडे? एंटी बॉटल ते पाणी तिकडे फेक ना, बाहेर फेक ना. फेकू नको बाळा, ते आतमध्ये जाईल. आता दे इकडनं दे. ते याच्याकडे बूज खोल. हो हो हेच क्वालिटी चेक करणार ना मी पहिलं. डायरेक्ट ना प्यायला देणार. हे क्लिअर पाणी आहे. हे पीक हो हो क्लिअर आहे. खाली टेकून हा 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 नाही खाली नाही टेक. चीड एक्स्ट्रा चीड. हे मस्त पाणी आहे. इकडं पण असं वाटतं. हे पाण्याचं पाणी नाही वाटत. क्रिस्टल क्लिअर. टेस्ट टेस्ट एकदम टँगो. चल चल वरती वरती पाणी वाढव. थोडंसं शेवाळाचा वास येते, चव येते, पण चांगलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा माहुलीगडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. हां खूप मोठा ट्रेक होता, दमलो खूप. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला माऊलीगडाचा ट्रेक या ठिकाणी संपलेला आहे. आपण हा खूप मोठा ट्रेक केला आणि खूप दमले सगळे. तर हा शेवट आहे. शेवट करण्या अगोदर सर्वांची एकदा ओळख करून देतो, कारण आपला मगाशी अर्धा ग्रुप वरती होता. तर पहिले बच्चे कंपनीची ओळख करून देतो. सांग बाळा नाव. माझं नाव दक्ष महेंद्र डोपाट. माझं नाव पल्लव संतोष पोकरकर. अथर्व काशीनाथ करंडे. रेश्मा शैलेश देवरुखकर डोंबवली. शैलेश देवरुखकर. एक्साइटिंग एक्सपिरियन्स. विशाल परब. अमित गोटे आणि गोलेगाव. घेतलं संतोष पोखरकर. झाले.